मधु शिरगावकर लिखित कथा वेगळ्या वाटा सादर करती पूर्वाधारम. रोजच्यासारखं निलिमा राजीव फिरायला बाहेर पडतात. तीच वाट नेहमीची. गेटमधून एकत्र बाहेर पडतात, पण काही मिनिटातच दोघांमध्ये अंतर पडायला लागतं. कितीही प्रयत्न केला तरी निलिमा ते अंतर कमी करू शकत नाही. पार दमछाक होते तिची. शेवटी ती प्रयत्न सोडूनच देते. करुण हसू उमटतं तिच्या चेहऱ्यावर. चालत राहते तरी पण रोजच्यासारखी सवयीनं, पण अंतर राखून. चालण्यात पडलेलं अंतर महत्वाचं नसतं, पण मनांमध्ये पडलेलं अंतर तिला विषण्ण करतं. केव्हा आणि कसं पडत गेलं हे अंतर? कुठे चुकलं समीकरण? डावी बाजू चुकली की उजवी? कोण ठरवणार? मिसफिट्स आहेत दोघं एकमेकांना. यांचं प्रेम प्रकरण चालू होतं तेव्हा कुणीतरी मैत्रिणीजवळ मारलेला शेरा अचानक आठवतो तिला. काट्यासारखा खसकन मनात रुततो. खरंच होतो का मिसफिट्स आपण? म्हणजे आवडीनिवडी नव्हत्याच कधी सारख्या, ना जेवण्या खाण्यात ना विचारात. पण तेव्हा या वेगळ्या विचारांचीच तर भुरळ पडली होती मनावर. एकमेकांना आवडेल ते स्वतःच्या मनाविरुद्ध करण्यात एक नशा होता. चुरशीनं हौसेनं एकमेकांसाठी करायचो आपण सगळं. मग मुलं झाली. आपण पार गुंतूनच गेलो त्यांच्यात. प्राथमिकता बदलली आपली. तेव्हा तो एकटा पडला का? का पण मुलांवर तर जीव टाकायचा अगदी. तीही अगदी बाबा बाबा करत चिकटायची की त्याला. पण तेव्हा एक बारीक तेढ आली असावी त्याच्या मनात की आता हिला मुलं महत्वाची झाली. राजीवचा तापट स्वभाव जो आधी कधी एवढा नव्हता जाणवला, तो प्रकर्षाने जाणवायला लागला. एखाद्या गोष्टीत मत दिलं तर तुला काय कळतंय, तू गप्प बस. आणि बरंच असं काही अपमानकारक तो बोलला तेव्हा प्रथमच जाणवला आपल्याला आपल्या नात्यातला आदराचा अभाव. हादरलो खरं तर आपण, पण रागाच्या भरात बोलतो काहीतरी, नंतर क्षमाही मागतो मनापासून. असा विचार करून सोडून देत गेलो आपण. आणि चुकायला तिथूनच सुरुवात झाली का? कदाचित. मग कधी तिच्या वागण्यावर टीका टिप्पणी, कधी तिच्या घरच्यांवर. मनातला काही बोलायला जावं तर लगेच जजमेंट देणार की हे कसं चूक आहे, ते कसं चूक आहे. हळूहळू तिची भूमिका फक्त श्रोत्याची झाली आणि बोलायची इच्छाच गेली. निलिमाचं लक्ष जातं पुढे. वाट वळलेली असते. राजीव बराच पुढे निघून गेलेला असतो. ती सरळ रस्त्याकडेच्या बाकावर बसते. तेवढ्यात तो मागे वळून पाहतो. हिला बसलेली पाहून चेहरा त्रासिक होतो त्याचा प्रचंड. कपाळ आठ्यांनी भरलेलं इतक्या दुरूनही जाणवतं तिला. पण नेहमीप्रमाणे ती घाईघाईनं उठून निघतच नाही. बसून राहते तशीच. नाईलाजानी तो हातानीच तिला काय असं विचारतो. जा पुढे तू, मी इथेच बसते असं ती खुणेनी सांगते. त्याच्या चेहऱ्यावरचा राग इथूनही जाणवतो तिला. नकोशी वाटते ती धगाज. हल्ली बरंच काही नकोसं झालंय आपल्याला, हेही तिच्या लक्षात येतं. मुलं आपापल्या मार्गाने गेल्यापासून त्याचा स्वभाव दिवसेंदिवस अधिकच त्रासिक होत चाललाय. बाहेर पडलं की सतत त्याला खड्डे, ट्रॅफिक, वर आलेली ड्रेन कव्हर्स, वेडीवाकडी गाड्या चालवणारी मुलं, रस्त्यात मध्येच उभं राहून गप्पा मारणारे पेन्शनर, अशा बऱ्याच गोष्टींचा त्रास होतो. मग तो सतत त्याच्यावरच बोलत तक्रार करत राहतो. तिला वाटतं कशाला एवढा त्रागा करायचा? काही चांगलं आनंददायक का नाही दिसत तुला? पूर्वी नव्हता हा असा. उत्साही होता, पण हल्ली मात्र हे सारखं असंच असतं. हिच्यावरही सारखं डाफरणं सुरूच. कितीही आणि कसंही केलं तरी ते पुरेसं चांगलं नसतंच कधी. हे मात्र तिच्या लक्षात यायला फार वर्ष गेली.
मग मात्र तिने आटापिटा करणं सोडूनच दिलंय हल्ली. आता या बाकावर बसल्या बसल्या निलिमाला अचानक स्पष्ट जाणवतंय की काहीच नाही उरलेलं आता आपल्या दोघांना हवंसं असं. केवळ सवयीनं, मुलांच्या विचारानं, समाजामुळे एकत्र राहतोय आपण. सवयीनेच फिरायला निघतो बरोबरीने. वाटही एकच असते, पण मार्ग मात्र निरनिराळे. संवाद उरलाच नाहीये काही आपल्यात. एक एक दरवाजा बंद होत गेलाय नकळत, तोही दोन्ही बाजूनी. निलिमाला आता प्रयत्नही करावासा वाटत नाही. ऋणानुबंध संपतच आले का आपल्यातले? किती परके झालोय आपण एकमेकांना, तरीही गरगर फिरत राहतो समांतर अंतर ठेवत. वाढवावं का हे अंतर आता? इतकं वाढवावं की ते मोकळं करेल दोघांनाही. त्याचीही तीच गरज असेल कदाचित. कळत नसेल, कळलं तरी तो बोलणार नाही असं काही. ती बाकावरून उठते आणि सावकाश चालत निघते विरुद्ध दिशेने. वेगळ्याच वाटेवर. तिचं पडणारं प्रत्येक पाऊल तिला मुक्त करत जातं. आणि त्याला ते तर तोच सांगू शकेल, पण तो नाही सांगणार. माहीत आहे निलिमाला. पण कदाचित बदललेली वाट त्यालाही हवीच असेल. निलिमा स्वतःचं समाधान करून घेत असते. राजीवला लक्षात येतं निलिमा बरीच मागे राहिली आहे. हेही रोजचंच. तो वळतो, पण नेहमीसारखी धापा टाकत ती मागून येताना दिसत नाही. आता कुठे थांबली? भेटलं असेल कोणीतरी. टाळून पटकन पुढे यायचं ना जमतच नाही हिला. फिरण्याचे आता वाजले 12. तितक्यात त्याला ती बाकावर बसलेली दिसते. निलिमाला मध्येच बसलेली पाहून त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरतं. किती आळशीपणा हा. फिरायला बाहेर पडायचं तर कसं उत्साहाने भरभर चालावं, तर व्यायाम होणार. असं रडत खडत जीवावर आल्यासारखा पाय ओढत चालण्यात कसली आली आहे मजा? हिलाच खरी गरज आहे फिरण्याची. माहेरून डायबिटीस मिळालंय आंदण. काळजी नाही घेतली तर कसं चालेल? मनातल्या विचारांचे पडसाद चेहऱ्यावर उमटतातच. तो खुणेनीच विचारतो, काय झालं? पण ती आज लगबगीने उठतही नाही. तू जा पुढे, मी बसतीये, अशी खूण करते. हे नेहमीपेक्षा जरा वेगळंच असतं. इतर वेळी याने मागे वळून पाहिलं की हिची संथ चाल थोडी का होईना गती घेते. बसली असेल तर उठून चालू लागते. तिथूनही तिच्या चेहऱ्यावरची वेदना दिसते त्याला. काय झालंय? बरं वाटत नाहीये काहीला? पण तो मात्र पुढे चालत राहतो विचारांच्या वेगाने. मी फार डाफरतो का तिच्यावर? बोलत नाही ती काही, पण अलीकडे चेहरा कडवट होतो तिचा. बराच वेळ मग गप्प बसते. हल्ली तशी गप्पच असते खरं म्हणजे. पूर्वी कशी सतत चिवचिवत असायची आपल्या आसपास, आणि आवडायचं ते आपल्याला. हळूहळू कमी होत गेलं सगळं. कसं आणि कधी ते काही कळलंच नाही. मुलं मोठी होत होती तेव्हा भरपूर कष्ट घेतले तिने. एक हाती सगळं सांभाळलं. मुलांचे अभ्यास, खाणं पिणं, घरातल्या थोरांची सेवा शुश्रूषा, पै पाहुणा, सगळं, अगदी सगळं. आपण पैसे कमावण्यात, नाव कमावण्यात व्यस्त होतो तेव्हा. आपल्या मनाने बुद्धिमत्तेत कमी आहे जरा. स्मार्ट म्हणावी अशी तर नाहीच. हळूहळू हे लक्षात येत गेलं. गप्पा रंगल्याच नाहीत आपल्या कधी. आपले विषय निराळे झाले. तिचे विषय काय होते खरे तिचे विषय? तो चमकतो. आठवतच नाही की आपल्याला काय आवडतं तिला ते. किती बालिश आवडी आहेत ग तुझ्या, असं म्हणल्यावर हिरमुसली होती खरी मागे एकदा दोनदा. कधी कधी फालतू चुका करते आणि मग बोलणी खाते. सगळे फसवतात हिला, अगदी घरातल्या मोलकरीण बायका सुद्धा. पण स्मार्ट नव्हती म्हणून घरी बसली. आपल्या आईवडिलांचं कसं होईल ही चिंता नाही वाटली कधी आपल्याला.
राजीव परत मागे वळून पाहतो. निलिमा दिसतच नाही कुठे. पाकावरही नसते बसलेली. अरे, गेली कुठेही? तो उलट पावली परत फिरतो. नकळत त्याच्या चालण्याचा वेग वाढतो. बरं वाटे ना म्हणून घरी गेली की काय? मगाशीच परत फिरायला हवं होतं आपण. तो घराच्या वाटेवर येतो. निलिमा तिथेही दिसत नाही त्याला. अरे, गेली कुठेही? एवढ्या लवकर घरी पोहोचणं तर शक्यच नाही. त्याची काळजीची शोधक नजर सगळीकडे सरसर फिरते. लांब तिकडे विरुद्ध दिशेला निलिमा एका बुचाच्या झाडाखाली बसून फुलं वेचताना दिसते. राजीवचा पारा क्षणात चढतो. वेडी आहे काही? सांगून जाता येत नाही का? आणि इतक्या दूर आली तर नेहमीच्या रस्त्यावर यायला काय झालं बरोबर? तो तावातावानं निघतो, ओरडण्याच्या तयारीनं, आणि अचानक ब्रेक लागावा तसा थबकतो. रोज काय रे त्याच वाटेनं जायचं? आज वेगळ्या वाटेने जाऊया. तिकडे जाऊ चल. रातराणी आणि मधुमालतीचा किती छान सुगंध दरवळतोय तिथे. छे छे, त्या रस्त्यावर जराही चढ उतार नाहीत. काही व्यायाम होत नाही. नेहमीच्याच रस्त्याने जाऊ. पूर्वी कधीतरी झालेला संवाद आठवतो त्याला. ह्या अशाच कितीतरी वेगळ्या वाटा आपल्यासाठी तिने इच्छा असूनही सोडून दिल्या. आपल्या वाटा निश्चित फायदेशीर, अधिक योग्य होत्या यात शंकाच नाही. पण तिच्या मनातल्या वाटा मात्र नव्हत्या त्या. राजीव सावकाश मागून जातो. ओंजळवर फुलं गोळा करतो आणि तिच्या समोर धरतो. निलिमा चमकून पाहते. पटकन सवयीनी उठू पाहते. मग परत बसते खाली काहीशा निकरानी. तो तिला न्याहाळत शेजारच्या कट्ट्यावर बसतो. चालू दे तुझं सावकाश. तोपर्यंत मी राहिलेला प्राणायाम करतो या इथं बसून. मग जाऊ बरोबर परत तुझ्या वाटेने.